नंदुरबारच्या शहराच्या चारही दिशेला नवीन वसाहतींचा विस्तार वाढला आहे. निम्मे शहर रेल्वे फाटका पलीकडे वाढले असून या भागात आधुनिक विद्युत दाहिनीचा समावेश असलेली स्मशानभूमी उभारण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते गिरीश नाथाणी यांनी केली आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आणि नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व नगर अध्यक्षा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर शहराच्या लोकसंख्येत आणि रहिवासी क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून साखरे रोडवरील दंडपाणेश्वर मंदिर रस्त्यावर स्मशानभूमी आहे. कोरोना काळात नगरपालिकेने याच ठिकाणी नवीन स्मशानभूमी उभारली. या ठिकाणी असलेल्या दाहिनी देखील आता कमी पडू लागल्या आहेत. या ठिकाणी देखील स्नानगृहासह शौचालय, पिण्याचे पाणी व अनेक सुविधांचा अभाव असून नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण शहरासाठी असलेल्या एकमेव स्मशानभूमीत देखील मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होत असतो. मात्र यावर पर्याय म्हणून विद्युत दाहिनी उभारण्यात यावी. तसेच रेल्वे फाटकापलीकडील अनेक नागरिकांना स्मशानभूमी लांब अंतरावर पडत असल्याने गैरसोयीचे ठरत आहे. रेल्वे फाटकापलीकडे 1 ते 6 प्रभाग असून वाघोदा, पातोंडा, नळवा शिवारातील तसेच एकतानगर, सिंधी कॉलनी व कोरीट नाका, गुरुकुल भागातील रहिवासी नागरिकांना मयत व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी कसरत करावी लागते. उपनगर पोलीस ठाण्याप्रमाणेच रेल्वे फाटकापलीकडील अनेक वसाहतींसाठी स्वतंत्र नवीन आधुनिक स्मशानभूमी उभारण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अंत्ययात्रेप्रसंगी नागरिकांचे हाल होत असतात. अनेक नातेवाईक बाहेरगावाहून रेल्वे अथवा बसने नंदुरबारला आल्यानंतर रेल्वे फाटकापलीकडे मयताच्या घरी जेमतेम पोहोचतात. मात्र तिथून अंत्ययात्रेसाठी जाताना नागरिकांच्या हाल अपेष्टा होतात. पर्यावरणाच्या दृष्टीने अंत्यसंस्कारासाठी लाकडावर होणारा खर्च थांबवून आधुनिक विद्युत दाहिनीची स्मशानभूमी उभारणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन 28 वर्ष झाली. मात्र नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी रेल्वे फाटकापलीकडील कोणत्याही शासकीय भूखंडावर नवीन आधुनिक स्मशानभूमी लवकरात लवकर उभारण्यात यावी. याकरिता नगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन ठराव पारित करण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते गिरीश नाथाणी यांनी केली. नंदुरबार शहर का विस्तार बढ़ चुका है. नंदुरबार जिले को 28 साल हो गए डिस्ट्रिक्ट बनते हुए. तो हमारी मांग है कि शमशान भूमि रेलवे फाटक के उधर भी होनी चाहिए, क्योंकि नंदुरबार में एक ही है, धनपाल के इधर, तो आने जाने में दिक्कत होती है लोगों को. तो उसके लिए हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है. अभी कल जाके नगर पालिका निवेदन देंगे. धन्यवाद. श्री राम, नमस्कार. આપણે નંદરબારમાં વિસ્તાર વધી ગયો છે, જનસંખ્યા વધી ગઈ છે, તો આપણા પૂરા નંદરબારને એક જ સ્મશાન ભૂમિ આપેલી છે. તો અમે રિક્વેસ્ટ કરીએ છીએ કલેક્ટર ઓફિસમાં અમે લોકો આવ્યા છે નિવેદન આપવા માટે કે બીજી પણ એક સ્મશાન ભૂમિ નિર્માણ થાય કે જે રેલવે ફાટકની પેલી સાઈડ હોય, કારણ કે રેલવે ફાટકની ત્યાંથી આવવા માટે લોકોને બહુ તકલીફ પડી રહી છે અને ઘણી બધી તકલીફ છે. અને એવી અમે ઈચ્છા રાખીએ છીએ કે હવે નવી જે સ્મશાન ભૂમિ નિર્માણ થાય તે નવી ટેકનોલોજી સાથે નિર્માણ થાય. તેના માટે અમે લોકો કલેક્ટરને નિવેદન આપ્યું છે અને નગરપાલિકામાં પણ એક નિવેદન આપ્યું છે અમે.